मिरजेत महावितरणचा बोंगळ कारभार, थकबाकीवर लाईट कट केल्याने संतप्त नागरिकांचा अधिकाऱ्यांना घेराव। मिरजेत महावितरण विभागाच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून ठेकेदारामार्फत वसुलीदार नेमून थेट वीज कनेक्शन कट केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। विशेष म्हणजे काही नागरिकांची केवळ 1 ते 2 महिन्यांची थकबाकी असतानाही त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने नागरिक संतप्त झालेत। या प्रकारामुळे संतापलेल्या नागरिकांनी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला। अजूनही अनेक ठिकाणी जुने मीटर असून शहरात केवळ सुमारे 30% स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत। अशा परिस्थितीत अचानक वीज तोडण्याची कारवाई करणे अन्यायकारक असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। यापुढे अशा पद्धतीने कारवाई करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे। या प्रकरणामुळे मिरजेत महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा आठवले गटाचा माजी जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करतोय। आताची परिस्थिती पाहता माझ्यासोबत सातपुते साहेब आम्ही सगळे इथे एकत्र कसबे साहेबांशी बोलणं करत असताना स्मार्ट मीटर म्हणून एक नवीन पद्धत एमएससीबीने जी चालू केल्या, आजच आता उदाहरण मी जस्ट बिल भरलोय। काय मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की साहेबांना मी रोख आणि ठोक सांगितले, एवढी लोक तज्ञ नाही आहेत। ही जी तुम्ही सिस्टम चालू केलाय स्मार्ट मीटरची जी प्रतिक्रिया आहे ती 30% तुम्ही राबवलाय, 70% जुने मीटर आहे तसंच आहे। तर माझी कसबे साहेबांना विनंती आहे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमधले सर्व मीटर जोपर्यंत स्मार्ट मीटर होत नाही तोपर्यंत कुणाचंही कनेक्शन या पद्धतीचं नाटक अधिकाऱ्यांनी बी करू नये आणि कर्मचाऱ्यांनी बी करू नये आणि कुणाच्या हातात असेल त्यांनी पण शानपण करू नये। आमची एवढी नागरिकांच्या वतीनं व संघटनेची एवढी विनंती करतोय, नाहीतर भविष्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कसबे साहेबांना असून दे, कुठल्या कर्मचारी असून दे, ह्या ठिकाणी टाळ ठोकल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही, उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही कार्यकर्ते गप बसणार नाही। आणि दुसरी मी अनेकदा सांगतोय, स्मार्ट मीटर प्रतिक्रिया अजून लोकांना माहित नाही। तुम्ही सांगताना ही गोष्ट सांगितलं नाही, ही जी बिल भरणार आहे, ही जी मीटर बसवावं लागले, हे जर मीटर तुम्ही बसवून घेताय 10 किंवा 15-20 दिवसांनी बंद होणार आहे, की तुम्ही आम्हाला सांगितलेलं नाहीये। तुम्ही फक्त काय सांगितलं, जुने मीटर दुरुस्त करून घ्यायचं काम चालू आहे, टेंडर निघाले, नवीन मीटर बसवून घ्या। आम्हाला तुम्ही दिशाभूल केलाय, त्याचा बोलता त्यांनी कोण आहे ते आमचं देणं घेणं नाही। फक्त एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, जोपर्यंत 100% स्मार्ट मीटर बसत नाही तोपर्यंत कोणाचं कनेक्शन कट करायचं नाही, केलं तर आम्ही गप बसणार नाही। त्या घराचे त्या कुटुंबाचे 100% आम्ही त्यांच्या पाठीस राहून त्यांना मदत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। दुसरी गोष्ट, सुभाषनगर मधले एक ठेकेदार, इथले कुठला अधिकारी आणि कोणतरी ठेकेदार घेतोय 4 पैसे घेऊन लोकांची फसवणूक केलाय। आताच आमची त्या विषयावर चर्चा झाली। सागर बिराजदार म्हणून कोणतरी ऐकलंय, तो कोण आहे आम्हाला माहित नाही, अधिकारी ते ओळखत नाही, पण अधिकारी समोर तो माणूस रोखोक सांगतोय की याचे पैसे भरून घेतो साहेब। तो मालक कोण आहे, त्याचा बोलता त्यांनी कोण आहे, त्याचा मागं कोण आहे, त्याची चौकशी करून त्याच्यावर फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि अशी जर प्रतिक्रिया जर साहेबांना ती गोष्ट माहित नसते तर साहेबांनी त्यांच्यासारख्या लोकांना जवळ करू नये आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी माझी विनंती आहे। ठीक, ओके। नमस्कार। आज मिरजमध्ये महावितरणमध्ये जे काय गोंधळ कारभार चालू आला आहे त्या पद्धतीनं सर्व मिरजेतली जनता आज इथं एमएससीबी मध्ये विचार करण्यासाठी सर्वजण इथं जमा झालेत। तर इथं भरपूर प्रश्न आहेत। आज इथं आम्ही आलो होतो की जे काही स्मार्ट मीटरनं जी सिस्टीम चालू केल्या त्या आज इथं त्यांनी ऑफिसरला प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले आजपासून सुरू झालंय। जी लोक 1 महिन्याची बिलं किंवा 2 महिन्याची बिलं थकीत आहेत त्याला काय ते ऍड केले मग सिस्टीम ते लगेच बंद। मग त्या लोकांच्या वर तो मोठा अन्याय व लादलं चाललेला आहे हे आज दिसून आलंय। कारण यासाठी त्यांनी एमएससीबीच्या बाहेर सुद्धा कुठला बोर्ड लावलेला नाही किंवा मिरज मार्केटमध्ये सुद्धा कुठला बोर्ड लावलेला नाही आहे आणि कुठल्या ग्राहकांना तसं पॉम्पलेट काढून सुद्धा दाखवलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही आहे। ही एक मुजरीगिरी हिंदुस्थानमध्ये किंवा भारतामध्ये लादली चाललेली आहे। कारण हे अशा प्रकारे जर लादत असेल तर हे सर्व ग्राहकांच्यावर मोठा अन्याय होत आहे। आणि त्यासाठी दुसरी एक पद्धत त्यांनी सुरू केली आहे की त्यांच्यातले काही मुलं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेले आहेत आणि त्यांचे ऑफिसर्स आहेत आणि ते लोक जाऊन ते प्रत्येकाच्या घरात जसं करून जेणेकरून सावकारकीला वसुली कशा जातात तसं पद्धतीने ते घरात जातात। तिथे बायका असू देत किंवा जेंट्स असू देत किंवा लेडीज असू देत। मी तर जेवण करत होतो तर माझ्या दारातून उभारल्यात 1 महिन्याची माझी फक्त थकीत तिथं। तर हे प्रकार फार चुकीचे आहेत। मला कुणाची दुश्मनी नाही किंवा कुणाला वाईट बोलायचं नाही, पण अशा प्रकारे जेणेकरून
दुसऱ्या ज्या देशामध्ये अशा पद्धतीची वसुली होत्या तशा पद्धतीची वसुली ही फार चुकीची आहे. कारण 1 महिना 2 महिने फार विषय नाही आहे. कारण डिपॉझिट यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जे काही मीटर आहेत त्याचे डिपॉझिट यांनी घेतलेले असतात आणि तरी पण अशा पद्धतीची वसुली ही चुकीची आहे. आणि अशा पद्धतीची वसुली होत असताना जी काही मुलं काही आहेत त्यातल्या मुलांनी पैसे घेऊन ज्या लोकांच्याकडून पैसे घेतले ते तिथे MSCB मध्ये त्यांनी जमा सुद्धा केले नाही आहेत. मग आता हे जर झालं तर त्या लोकांचे पैसे लागले गेले ना. कारण त्यांनी काय म्हणतात, तुम्ही जे काही पैसे आहेत फोन पे न किंवा गुगलवर मांडा. गुगलवर पैसे मांडायला आपल्या भारतातले नागरिक 90% जे काही गुगल सिस्टीम आहे ते त्यांना येत नाही आहे आणि त्यांना गुगल सिस्टीमवर करा म्हणतात. त्यांनी कुठल्या पद्धतीने त्यांनी गुगल सिस्टीम करायची त्यांना येत नसेल तर ते सुद्धा एक लादलं चाललेलं आहे. तर जी काही विनंती आहे तर त्यांनी कॅश न पद्धत जी पूर्वी होते त्या पद्धतीनेच घ्यावं. ही अशी 2 पद्धत मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहेत आणि ह्याचा विरोध मोठ्या प्रमाणात मिरजमधून होत आहे. तर आज साहेबांना मी सांगितलंय, जे कोण ते पैसे खाल्लेले आहेत त्या लोकांच्यावर जे काही आता लोक आहेत आता त्यांनी मिटवले तर ठीक, नाहीतर त्यांच्यावर दोघांवर सुद्धा, त्या मुलावर सुद्धा आणि त्या ऑफिसर सुद्धा 420 गुन्हा मिरज पोलीस स्टेशन मध्ये दाखल होईल. आणि जर त्यांनी दखल अशा पद्धतीनं घेऊन जर त्यांनी वरच्यावर जर सोडलं तर इथल्या पुढच्या काळात मिरजेतली सगळी जनता रोडवर उतरून इथे MSCBच्या बाहेर आंदोलन ठोकील. या तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतोय, सूचना देतोय. कारण हे असं करणं चुकीचं आहे. तर मिरजमध्ये तुम्ही राहतात तर सर्व व्यवस्थित सर्वजण, आता रमजान ईद चालू आहे तर इथल्या लोकांची मी आता बघितलं 27 तारखेला त्याची 27/3 त्याच्या मीटरचं कटिंगची दिवस आहे. तर आज किती तारीख आहे? 16 तारीख आहे. हे अन्याय आहे, लक्षात घ्या. असं करणं खरंखर गुन्हा आहे आणि ही चुकीची पद्धत आहे. मी इथं कुठं नाही, सर्व समाजाला धरून मी चालणारा लोकप्रतिनिधी आहे. तर तुम्ही पण माझेच आहात. तर माझी सर्वांना एक हात जोडून विनंती करतो, मिरज ही खाजा सामना मिराज साहेबांची वस्ती आहे आणि इथं सर्वजण आनंदित सुखाने समृद्धीने व्यवस्थित नांदतोय आणि आपण खातोय. तर सर्वांना विनंती आहे की सर्वजण व्यवस्थित आपण तिथला कारभार राबवावा आणि व्यवस्थित सर्वांना सहकार्य करावं आणि एकजुटीनं राहावं ही सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.